हेडलाईन्सचे प्रायोजक आहे NBC बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। 2019ला आदित्यला मुख्यमंत्री बनवून फडणवीस दिल्लीमध्ये जाणार म्हणाले होते। फडणवीसांनी मला माझ्याच माणसासमोर खोटं पाडलं, वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये उद्धव ठाकरेंचा दावा। शब्द पाळला नसेल तर चुकीचं, उद्धव ठाकरेंनी केलेल्या दाव्यानंतर शरद पवारांची प्रतिक्रिया। शिवसैनिकाला नाही तर उद्धव ठाकरेंना आदित्यलाच मुख्यमंत्री करायचं होतं हे सिद्ध झालं। उद्धव ठाकरेंच्या दाव्यानंतर भाजपचे नेते अतुल भातखळकर यांची टीका। भाजपसोबत जाण्यासाठी आमची कधीही संमती नव्हती आणि राहणार देखील नाही, शरद पवारांनी अजित पवारांचा दावा फेटाळला। 2019ला सर्व ठरल्यावरही शरद पवारांनी शब्द फिरवल्यानं अमित शहांचा मला फोन, शब्द पाळावा लागेल असं सांगितल्यावर फडणवीसांसोबत शपथ, अजित पवारांचा खुलासा। लोकसभेच्या जागा जाणीवपूर्वक कमी घेतल्या, आमचं लक्ष विधानसभेवर, आगामी विधानसभा निवडणुकांवर शरद पवारांचं वक्तव्य। थोड्याच वेळात नरेंद्र मोदींची नांदेडमध्ये तर दुपारी परभणीमध्ये जाहीर सभा। नांदेडमध्ये प्रताप पाटील चिखलीकर तर परभणीमध्ये महादेव जानकर महायुतीचे उमेदवार। अजित पवारांनी सुनेत्रा पवारांच्या प्रचाराचा नारळ फोडला। काटेवाडीमधील कनेरी मारुतीचं दर्शन घेऊन सुनेत्रा पवार यांच्याकडून प्रचाराला सुरुवात। काँग्रेस शिवरायांना आणि बाळासाहेब ठाकरेंना मानत नाही, काँग्रेसची भूमिका दलित विरोधी, मिलिंद देवरा यांची टीका। तर कोण मिलिंद देवरा, संजय राऊतांचा सवाल। अजित पवार आणि हर्षवर्धन पाटलांमध्ये डिनर डिप्लोमसी, अजित पवारांचं सहकुटुंब हर्षवर्धन पाटलांकडे स्नेहभोजन। लोकसभा निवडणुकीनंतर एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांचा दावा। नाशिकच्या दिंडोरी लोकसभेमध्ये महाविकास आघाडी पुढील पेच वाढला, महाविकास आघाडीकडून उमेदवारी न मिळाल्यास सर्व पर्याय खुले, JP गावी यांच्या दिंडोरीतील उमेदवारीसाठी आग्रह कायम। छत्रपती कुटुंबाचं राजश्री छत्रपती शाहू महाराजांच्या नावाला साजेचं काम नाही, समर्जित घाटगेच खरे वारसदार, संजय मंडलिक यांचं पुत्र वीरेंद्र मंडलिक यांचं वक्तव्य। 3 टप्पर मुंबईहून उडून येतो आणि अमरावतीच्या सुनेवर बोलतो, अमरावतीकर सहन करणार नाही, नवनीत राणांचा संजय राऊतांवर हल्लाबोल। राजश्री पाटलांच्या प्रचारासाठी आज एकनाथ शिंदेंची सभा, वाशिममध्ये सभा, तर नवनीत राणा यांच्या प्रचारामध्ये फडणवीस दर्यापूरमध्ये सभा घेणार। उद्धव ठाकरेंची संध्याकाळी 6 वाजता वडाळ्यामध्ये जाहीर सभा, महाविकास आघाडीचे उमेदवार अनिल देसाई यांच्या प्रचारासाठी सभेचं आयोजन। छगन भुजबळांची नाशिकमधून माघार, भुजबळांच्या निर्णयाचं स्वागत करतो, हेमंत गोडसे यांची प्रतिक्रिया। तर गोडसेंना नाशिकमधून उमेदवारी जवळपास निश्चित। धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली, आदिवासींचा दर्जा देण्याच्या मागणीला कोर्टाचा नकार, धनगर आणि धनगड समाज एकच असल्याचा युक्तिवाद अमान्य। लॉरेन्स बिश्नोईच्या नावानं सलमानच्या घराकडे जाण्यासाठी कॅब बुक करणारा आरोपी अखेर अटकेत। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे NBC बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।